सध्या राज्यात मराठी अमराठी असा वाद चालू आहे। उत्तर भारतातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निशिकांत दुबेंनी विचारले आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या उर्दू भाषिक बोलणाऱ्या लोकांना जाऊन तुम्ही विचारा की तुम्हाला मराठी येते का, तुम्ही मराठी बोलता का। तसेच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा गोल टोपी घालणारे व दाढी वाढवलेल्या लोकांना जाऊन विचारा की ते मराठी बोलतात का। आता आपण माझे इथं मुस्लिम बांधव उपस्थित आहेत ज्यांचं नाव आहे खालिद मुल्ला साहेब। आपण त्यांनाच विचारू की तुम्ही मराठी बोलता का व मराठी बोलण्यास तुम्हाला काय हरकत आहे का। सर, आपलं काय म्हणणं आहे यावर? बघा, मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलायलाच पाहिजे। विशेषतः करून मी उर्दू मीडियम शिकलेला आहे, शिक्षण माझं उर्दू मीडियम करून झालेलं आहे, माझ्या घरच्या लोकांचं पण उर्दू मीडियम झालेलं आहे। परंतु आम्ही प्रत्येक लोक नाही का मराठी बोलतात। एवढंच नाही तर मला की 80% मुस्लिम समाज हा नाही का मराठी बोलत आहे आणि प्रत्येकाने बोलायलाच पाहिजे। आणि दुब्यासारख्या ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने हे नाही का माइंड डायव्हर्ट करण्याचा किंवा विषय वळवण्याचा प्रयत्न याने केलेला आहे। विशेषतः म्हणजे असे की दुबेने असे म्हणले की जे इथं त्यांची माइंड्स आहेत, त्यांचे हे इथं महाराष्ट्रामध्ये काय आहे। आणि महाराष्ट्राचा टॅक्स जर बघितलं तर 3 लाख कोटी आहे आणि आम्ही टॅक्स देतो 3 लाख कोटी। आणि विशेषतः अजून एक महत्वाचं असं आहे की मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि एवढं काही असताना देखील तुम्ही महाराष्ट्राला दूरचे समजता, हलका समजता, हे तुमचं चुकतंय। आणि दुसरी गोष्ट, अशी बोलायची तुमची हिंमत तर कशी झाली? कारण महाराष्ट्राचा अपमान करताय तुम्ही असं बोलून, मराठी माणसाचा अपमान करताय। त्यासाठी अशा लोकांचं विषय मला महत्व देऊ नये अशी वाटतंय आणि अशा लोकांना धडा शिकवायला पाहिजे। आणि महाराष्ट्राचे जे राजकीय लोक आहेत, जे पॉलिटिशियन आहेत किंवा सत्ताधारी आहेत, यांना त्याचा नाही का समाचार घेण्याची गरज आहे मला असं वाटतं। सर, तुम्ही घरात कोणती भाषा? आम्ही आमच्या घरात उर्दू बोलतोय, आमची भाषा उर्दू अरबी आहे, परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी मराठी बोलतोय। घराच्या बाहेर तर मराठी आमचं भाषा असते। एवढीच नाही, जेव्हा आता मी शिकवायला पण एक उर्दू शाळेत आहे, तरी देखील तिथं नाही का 80% लोक आम्ही मराठी बोलतो। शाळेच्या बाहेर मराठीच असते आमची। म्हणजे मराठी बोलायला तुम्हाला काही हरकत नाही आणि नसायला पाहिजे। आणि प्रत्येक मी म्हणतोय प्रत्येक महाराष्ट्रीयन जे महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठी बोलायलाच पाहिजे। माझं असं ठाम मत आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं की मराठी येत नसेल तरी मराठी शिकून घ्या ना। म्हणजे मला मराठी येत नसेल तर शिकून घ्या। किती दिवस लागतंय, किती वर्ष लागते? अरे महिन्यात तुम्ही शिकू शकता, जे पण आहे तुमचं शिक्षण। तुम्हाला असं वाटत नाही का सर की मराठी भाषेच्या आडून भारतीय जनता पार्टीचे लोक हे हिंदू मुस्लिमचं राजकारण करत आहेत? 100% तेच वाटतं। कारण या लोकांना देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास नको आहे। महाराष्ट्राची राजधानी कशी, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी हे कशी पळवायची इथून, आणि ह्यांना महाराष्ट्राच्या लोकांना त्रास द्यायचा यांचा हेतू आहे। आणि या लोकांशी महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाहीये, यांचं फक्त गुजरात पॅटर्न यांचं राबवायचं आहे ना प्रत्येक ठिकाणी। आमची फिल्म सिटी यांनी पळवली, तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची आता फिल्म सिटी तर उत्तर प्रदेशाला काय घेऊन चाललेले आहेत। असे अनेक घटनाचे महाराष्ट्राचे प्रत्येक वस्तू, महाराष्ट्राचे जे विकास होत असेल त्यांना नको आहे आणि आमचे मुख्यमंत्री का बसतात। आमचं दुसरा एक मुद्दा असा आहे सर, आज परवा मीरा भाईंदर मोर्चामध्ये गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, पण आज महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांना मोर्चाची परवानगी दिली गेलेली आहे। त्याच्या मागे काय राजकीय षड्यंत्र? 100% राजकारण आहे। कारण या गुजराती लोकांना हे नाव वाढवायचं आहे आणि विशेषतः करून मुंबई महानगरपालिकाचं इलेक्शन आहे आणि तिथं नाही का जे परप्रांतीय लोकांची संख्या जास्त आहे त्यांच्यामध्ये, आणि त्यामुळे त्या लोकांची वोटिंग घ्यायची आहे त्यांना। आणि मराठी आणि हिंदी हा वाद पेटून नाही का हिंदी लोकांना, कारण तेलुगू देशम सर्व तेलुगूचे याचे त्याचे सर्व लोक तिथं आहेत मुंबईत आणि त्यांची वोटिंग घ्यायची आहे ना। त्यासाठी हिंदीला महत्व देत आहेत ते लोक। का मराठीच्या माणसांना तुम्ही दुर्जय समजता? अरे मराठी माणसांमध्ये तर तुम्ही आहे हे लक्षात घ्या। आणि मराठी माणूस हा पेटून उठला ना, कुणाला ऐकत नाही, काही पण होऊ दे, ऐकणार नाही मराठी माणूस, मला असं वाटतं।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की मोर्चाला परवानगी दिली होती, तर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे की मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मुख्यमंत्री म्हणतात मोर्चाला परवानगी दिली होती, पण त्या विशिष्ट असे रस्त्यावरून आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. संदीप देशपांडे म्हणतात घटना मिरज भाईंदरमध्ये घडली, मोर्चा त्या रूपे निघणार का घोडबंदरवरून निघणार, मग यावर तुमचं मत काय? ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या ठिकाणी मोर्चा घेणे खूप महत्वाचं होतं, परंतु यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी यांनी मोर्चा आणू नये अशी यांची राजकारण यांचं चालू होतं. म्हणजे महाराष्ट्रात मराठी लोकांवर दडपशाही 100% दडपशाही चालू आहे. आणि मराठी माणसाला कसं दाबता येईल, मराठी माणसाला कसं काय यांचं दुज्य करता येईल, यांना खालचा दर्जा देता येईल, यांचा हे उद्दिष्ट आहे. आणि गुजराती लोकांना वाढवण्याचं यांचंच आहे. आणि दुसरी गोष्ट, 4 गुजराती लोक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक सर्व कळत असते, त्यांच्या भोवती अवतीभोवतीने काही आर्थिक यांचा व्यवहार चालू आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना तुझे समजतात, महाराष्ट्रामध्ये ते पेटवून लावण्याचा प्रयत्न आहे यांचा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की या सर्व घटनेची चौकशी केली जाईल, जे कोणी पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच हे माहित नाही की मोर्चाला परवानगी दिली होती का नाही दिली होती का, ते माहिती घेऊन बोलत आहेत. मग याचा अर्थ असा आहे की फडणवीसांना अंधारात ठेवून मोर्चा काढला म्हणजे फडणवीसांचा अपयश आहे असं म्हणावं लागेल का? 100% मला तर एवढं लक्षात येतंय, कळतंय याच्याने की फडणवीसला सर्व माहिती आहे. फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती आहे. आणि यांची फक्त नाही का शब्दाची खेळणी चालू आहे. कसे शब्द पळवायचे, कसे शब्दाने वळण लावायचं, किंवा शब्दाची कशी फिरवणी करायची, फिरवाफिरवी करायची, हे यांचं सर्व माहिती आहे. सर्व माहिती यांनी सर्व विचारून, आणि कोणताही अधिकारी यांना विचारल्याशिवाय पाऊल उचलत नाही. महाराष्ट्राचा अधिकारी सोडा, आमदार खासदार यांच्या विचारल्याशिवाय यांना पाऊल आपल्याला उचलत नाही. म्हणजे थोडक्यात दिल्लीत मुजरा आणि दिल्लीत गोंधळ 100% गत झालेली आहे. तशीच झाली आहे. कारण हे लोक महाराष्ट्राने आता नाही का, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्यांनी, परंतु या दिल्लीच्या तख्तासमोर वाकत आहे. त्यांनी नाही का तिथं नाही का दडवत घालत आहे. आणि जे दिल्लीतून निघतो, जे गुजराती माणसं म्हणतात, तेच इथं नाही का त्यांचं चालू आहे, दुसरं काही नाहीये. आणि यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाहीये. अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तुम्ही, एक लक्षात घ्या. आणि महाराष्ट्राचा विकास हा तुमचा उद्दिष्ट असायला पाहिजे. मराठी माणसाला आणि मराठी या आपल्या भाषाला त्याला मोठा दर्जा, कसं दर्जा मिळेल, याचा सर्वात श्रेष्ठ दर्जा कसं मिळेल, याचं उद्दिष्ट तुमचं असायला पाहिजे. परंतु तुम्ही अपमानित करत आहे, पूर्ण महाराष्ट्राला अपमानित करत आहे. आणि मराठी लोकांना विशेष करून तुम्ही त्यांना दाबवण्याचा प्रयत्न करत आहे. हे तुमचं नाही का चुकीचं आहे, मला असं म्हणायचं आहे. तर आपण पाहिलं की हे माझे मुस्लिम सहकारी, मुस्लिम बांधव मुल्ला सर, त्यांची माझी ओळख ही गेल्या 15-20 वर्षापासूनच आहे. आम्ही दोघं बोलताना मराठीतच बोलतो, ते सर्वांशीच मराठीत बोलतात. यांना मराठी बोलण्यात काहीच हरकत नाही. पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला निशिकांत दुबेला हे मुस्लिम समाज बांधवाकडून मारलेली अशी सनसनीत चपराक आहे.